राधे राधे. कशात सगळे? वर्षाकाळच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग असं काही खास नव्हता. एका विषयावर मला बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ करायचा होता, तर फायनली म्हटलं आज बनवू. आजकालच्या याच्यामध्ये प्रत्येक आईवडिलांसाठी पडलेला सगळ्यात मोठा घन प्रश्न की आजकालची मुलं खूप जिद्दी आणि हट्टी होत चालली आहे. ते एकही गोष्ट आईवडिलांच्या अजिबात ऐकत नाही आणि त्यांचे हट्ट असे असतात की ते आईवडिलांनाही पूर्णच करावे लागतात. पण खरं सांगायचं म्हणजे खरंच मुलं हट्टी होत चालली आहेत का आपण कुठंतरी कमी पडत आहोत, हाही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण एकेकाळी लहान होतो. एका घरामध्ये पूर्वीच्या काळी 7-7, 6-6 भावंडं असायची. बऱ्याच गोष्टीची खूप कमतरता होती, खाण्यापिण्याचेही खूप वांदे होते, पण तरीही आपण सुख आणि समाधानाने आयुष्य जगलेलं होतं. का? कारण की तेव्हा आपल्याकडे प्रत्येक गोष्ट ही आपली पूर्ण झाली नव्हती आणि आपण कधी हट्ट केलाच नव्हता. आणि कधी हट्ट केला तरी तो हट्ट कधी पूर्ण झालाच नाही. पूर्वीच्या काळी पाहायला गेलं तर जेव्हा आपण कधी जत्रेमध्ये किंवा कुठं बाहेर फिरायला गेलो आईबाबासोबत, एखादी वस्तू आवडली जरीही की गोष्टीचा हट्ट सोडा, ती गोष्ट मागायचीही हिंमत असायची नाही. कारण की आई आणि बाबांच्या नजरेमध्ये एवढा धाक आणि भीती होती की आपल्याला ती गोष्ट त्यांच्याकडे मागावं की नाही ह्या गोष्टीचा आपण आधी विचार करायचो. पण आजकालच्या काळात असं झालं नाही. एक मूल किंवा 2 मुलं आहेत आणि सोशल मीडिया किंवा एकमेकांचं पाहून समाजाचं वातावरण पाहून आपणही त्याप्रमाणे वागायला शिकलेलो आहोत. जर आपल्या मुलाने एखाद्यापाशी वस्तू पाहिली, मम्मी मला ही वस्तू पाहिजे, लगेच आई पप्पाला फोन करणार, अहो आपल्या बाबूला आपल्या पिंट्याला ही वस्तू पाहिजे बरं, संध्याकाळी घेऊनच या. मग काय बाबा तर पप्पा सगळी कामं विसरतील पण त्या मुलांचा हट्ट पहिले पूर्ण करतील. पण खरं सांगायचं मुलगा तो समाधानी होत चालला आहे का? अजिबात नाही. कारण की त्याचा हट्ट करण्याची म्हणजे अजून त्याची वाढत चालली. त्याला माहिती आहे मी एखाद्या गोष्टीचा हट्ट केला, मी रडलो, मी जिद्द केली की संध्याकाळी तो हट्ट माझी वस्तू पूर्ण होऊन जाते. आणि त्यामध्ये पाहायला गेलं तर आजकालच्या आपल्या वेळेस आपण जेव्हा शाळेमध्ये तर तुमचं माहिती नाही पण माझ्या वेळेस सांगते, जेव्हा मी 30 वर्षाखालची 25-30 वर्षाखालची गोष्ट शाळेत जायचो, टिफिनवर भाजी पोळी काही चमचमीत पदार्थ तर सोडूनच द्या, कधी कधी ज्वारीची भाकरी, कधी बेसन, कधी लोणचं, कधी पापडाचा खोडा असं सोबत न्यावं लागायचं. कारण की प्रत्येक वस्तू किंवा परिस्थिती तशी होती आणि त्या गोष्टीचा हट्ट करून भेटतही नव्हत्या. आजकालच्या मुलांना डब्यात आई त्याला काय खायचं संध्याकाळी विचारून घेते की तुला काय हवं आहे टिफिन होण्यासाठी, आणि तेवढं काही चांगलं चमचमीत करून भाजी पोळी, पुरी भाजी, कधी पराठा, कधी सँडविच हे देऊनही ते मुलं टिफिन फिनिश करून येत नाही. हा सगळ्यात त्यांना जर आपण रोज भाजीपोळीची सवय त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा हट्ट पूर्ण नाही केला तर खरंच मुलं अशी होतील का बरं? अजिबात नाही. कुठं ना कुठं आपण चुकतो. एवढ्या सगळ्या गोष्टी असूनही मुलं हट्टीपणा करतात, समाधानी नाही, आनंदी हसत खेळत जीवनही जगत नाहीत. यामध्ये आपण आपल्या मुलापेक्षा जास्त मोबाईलला, मित्रमैत्रिणींना आणि सोशल मीडियाला जास्त वेळ देतो. मुलांना काय हवं, मुलांना काय नको, त्यांना कसं मोठं करायचं याकडे आपला आईचा दृष्टिकोन कमी असतो. मला मनापासून वाटतं, मला पण 2 मुली आहेत, मी 2 मुलींची आई आहे. माझ्याही मुलींची असं नाही की मी स्वप्नाने हट्ट पूर्ण करत नाही, करते. पण ज्या गोष्टी पॉसिबल असतात, लेकरू रडू द्या ना, 15 मिनटं रडलं, 20 मिनटं रडलं, पुन्हा तो शांत होऊन जातो. पण त्याला समजतं की आता आपण रडलो, आपल्याला ही गोष्ट भेटली नाही. पुन्हा तो कोणत्या गोष्टीचा हट्ट करताना विचार करतो की मी करू किंवा नको करू, पूर्ण होईल किंवा नाही. माझ्याही मुली हट्ट करतात, हे करतात, पण ज्या गोष्टी पॉसिबल आहे, ज्या गोष्टीचा हट्ट पूर्ण करावा लागतो त्यासाठी करते. ज्या गोष्टी प्रत्येक द्यावीच लागते असं काही नाही. आणि हट्ट पूर्ण करणं म्हणजे लेकरांचे स्वप्न आणि लेकरांच्या इच्छा मारणं अजिबातच नाही. कारण की आयुष्य जगताना त्यांनाही जाणीव होऊ द्या ना, परिस्थिती कशी असते, परिस्थितीनं जगायला शिका. यातूनच ते जीवन कसं जगावं, कसं परिस्थितीला सामोरे जावं ह्या गोष्टी शिकतात. कारण की लहान मूल हे मातीचा गोळ्यासारखे असतं, ज्याला आपण जसा आकार देतो, जसं घडवतो तसं ते घडत जातं. आणि मुलं कशी आहेत, एखादी गोष्ट शिकली त्यांची ग्रास्पिंग पॉवर जास्त असते. जी गोष्ट त्यांनी पाहिली, जी ही केली, ती लगेच कॅच करतात. त्यामुळं आपलं कर्तव्य असतं आईवडिलांचं की जेवढं होईल तेवढं त्यांना साधं सिंपल आयुष्य जगायला द्या. पुढं भविष्यामध्ये मोठे झाले की त्यांच्या परीने ते जीवन जगतात. पण कुठंतरी आपणही समाधानी राहू आणि मुलंही समाधानी राहतील आणि त्यांचा हट्टीपणाही खूप कमी होईल. त्यामुळे मला सगळ्यांना म्हणजे या गोष्टीचं बऱ्याच जणांना वाईट वाटतं की हो आम्हाला समजतं, आमचे मुलं आहेत, हे आहेत. माझ्याही मुली ह्याच जनरेशनच्या आहेत. माझीही मुलगी एक 7 वर्षाची आहे, एक मुलगी 3 वर्षाची आहे. तेही हट्ट करतात, प्रत्येक गोष्टीसाठी रडतात. पण मी त्यांना प्रत्येक गोष्ट अवेलेबल करून देतेच असं अजिबात नाही. कोणत्याही गोष्टीसाठी 8 दिवस 10 दिवस त्यांना हे करू देते. जर जरुरी असेल ती गोष्ट मी देते, जरुरी नसेल नवऱ्याचंही म्हणजे बोलणं खाल्लं तरी चालेल, पण त्या गोष्टी मी त्यांना हे करू देत नाही, मनानं नाही. कारण की लहान मुलं असतात तोपर्यंत मला असं पर्सनली वाटतं, आपले मूल लहान आहे, आतापासून ते वयाच्या 18-19 वर्षापर्यंत त्यांचे डिसिजन आपण घ्यायचे. कारण की जग कसं आहे आपल्या प्रत्येक आईवडिलांना माहिती असतं. आणि त्याच्यानंतर
ते मोठे झाले की त्यांचं जीवन कसं जगायचं त्या पद्धतीनं जगतातच. व्हिडिओ खूप मोठा होईल, बोलण्याच्या ओघाओघामध्ये बोलायला गेले तर खूप सारं आहे याच्यावर. तुम्ही प्रत्येकानं लहानपण जगलेलं आहे, अनुभवलेलं आहे, प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे सगळ्यांना माझी एवढीच विनंती आहे की आजकालचे लेकरं खूप हट्टी जिद्दी होतात, त्याकडे आपणही लक्ष दिलं पाहिजे. बस एवढंच. आजचा व्हिडिओ असाच होता. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. राधे राधे.